गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की औरंगाबाद रोड एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चा स्टाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार नाझिम पठाण, पोलीस हवालदार धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार अप्पा पानवड, पोलीस अंमलदार राम बर्डे, पोलीस अंमलदार नितीन जगताप असे अडगाव येथे बाबूलाल नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिर जवळ मोकळ्या जागेत आडोशाला नाशिक जवळ सापळा लावून शिताफीने नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा सागर दीपक गुरव वय 26 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांचे कब्जात मिळून आलेल्या 50,000 रुपये किमतीचे मोनो KTC कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 50 गट्टू, 55,000 रुपये किमतीचे मोना फायटर कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 55 गट्टू व 27,000 रुपये किमतीचे मोनो फिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 27 गट्टू असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचे एकूण 132 नायलॉन मांजा गट्टू हस्तगत केला आहे। त्याचे विरुद्ध पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।